हिंदी भाषा सक्तीच्या धोरणाच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। 5 जुलैला मुंबईमध्ये हिंदी भाषा सक्तीच्या धोरणाच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रितपणे मोर्चा निघणार आहे। आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आहेत। ताई, आपण बघतोय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हिंदी भाषा सक्तीच्या धोरणाच्या विरोधात एकत्र येताना पाहायला मिळतात। निश्चितपणे ही चांगली नांदी आहे आणि मला वाटतं की जे पक्षप्रमुखांनी सांगितलेलं होतं की महाराष्ट्राची इच्छा आम्ही पूर्ण करू आणि तशी बातमी देऊ, तशी बातमी आज तुम्हाला मिळालेली आहे। ताई, आपण बघतोय की सातत्याने जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी एक पॉडकास्ट दिलेला होता। त्यामध्ये आमच्या प्रश्नांपेक्षा महाराष्ट्राचं हित महत्त्वाचं आहे असं त्यांनी विधान केलं होतं। आणि त्या अनुषंगानं जर पाहिलं तर प्रत्येक शाळांमध्ये आता हिंदी भाषा सक्ती केली जाते आणि त्याच अनुषंगानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत। कुठेतरी राज ठाकरेंच्या सादाला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला म्हणायचं। नाही, उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे दोघेही महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी लढणारे लोक आहेत। त्यामुळे महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढण्यासाठी जर दोन म्हणजे लढा एकच आहे, मुद्दा एकच आहे आणि साध्य एकच गोष्ट करायची आहे, तर दोन मोर्चे काढण्याची काय गरज आहे? एका मोर्चात होऊ शकतं। या निमित्ताने एक महाराष्ट्राची एकजूट महाराष्ट्रद्रोह्यांना दिसेल हा संदेश देण्यासाठीचा हा मोर्चा आहे। ते आगामी महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्या अनुषंगानं एकत्रितपणे मोर्चा निघतोय, ही वेगळी नांदी म्हणायची काय राजकारण? ही निश्चितपणे एक वेगळी नांदी आहे आणि याकडे आपण प्रचंड सकारात्मकतेने साकारल्याने बघायला हरकत नाही। हा एक मोठा टप्पा या निमित्ताने ओलांडला जात आहे। दोन नेते एकत्रित येत आहेत। निश्चितपणे भाजपच्या गोटातही अस्वस्थता असेल, तर तुमच्या माध्यमातून आपण भाजपच्या काही लोकांना फार अस्वस्थ होत असेल तर काही आयुर्वेदिक औषधं पाठवूया। शिंदे गटाचे नेते म्हणतायत, असं संजय शिरसाट सुद्धा असं म्हणाले आहेत की एकत्र आले म्हणजे युती झालं, मोर्चामध्ये एकत्र आले म्हणजे युती झालं किंवा राजकीयरित्या एकत्र आलं असं होत नाही। छी, शिरसाटवर आपण काय बोलायचं? छे, हे बघा, काही लोक जरी मंत्री झाले ना तरी त्यांना तो ऑरा कॅरी करता येत नाही, त्यापैकी एक शिरसाट आहे। त्यामुळे नो कमेंट। प्रसाद लाड असं म्हणतात की राज ठाकरे कुठेतरी उद्धव ठाकरेंचा आता फायदा करून घेणार आहेत असं राजकारणासाठी। मला काय म्हणायचंय, त्या दोन भावांनी एकमेकांचा फायदा करायचं, नुकसान करायचं काय ते ठरवतील ना। तुम्ही कोण? दोघा भावांना ठरवू द्यात, लेट देम डिसाइड त्यांनी काय करायचं काय नाही ते। त्याच्यामध्ये लाड किंवा आशिष कुरेशी या लोकांनी काही बोलायची गरज नाहीये। ते ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळेल का आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनात? बघा, आता मोर्चासाठी तरी सध्या तरी एकत्रित आलेले आहेत। पुढे अजून काय होईल त्या घडामोडी आपण सगळे बघत राहू। पण निश्चितपणे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला नक्कीच खूप साऱ्या अपेक्षा आहेत। ते उदय सामंत असं म्हणतात की ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी तो अहवाल म्हणजे माशेलकर समितीचा जो अहवाल आहे तो त्यांनी स्वीकारलेला होता। उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये 7 त्रिभाषा सूत्रीचा हे फार चांगलं आहे की उदय सामंत बोलत आहेत। मी वारंवार असं म्हणते की एकनाथ शिंदे कम्प्लिटली साईडलाईन झालेले आहेत। जे आमच्यासोबत एकनाथ शिंदेंनी केलं ते एकनाथ शिंदे सोबत सध्या उदय सामंत करत आहेत। त्यामुळे उदय सामंत प्रत्येक वेळेला बोलणं हे सुद्धा नसे थोडके। फडणवीसांनी उदय सामंतांना खूप छान पद्धतीने पॅम्पर्ड केलेलं आहे। त्यामुळे उदय सामंतांना हा सगळा कंठ फुटणं फार स्वाभाविक आहे। त्यांनी ते बोलावं। त्यांच्या प्रत्येक शब्दाचं, त्यांच्या प्रत्येक बोलण्याचं उत्तर हे आम्ही आमच्याकडून देऊ। तर भाजपने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। आता उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत आहेत, तर आता भाजपने मराठी भाषेचा जे अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे त्यावरती सुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं काल कोर कमिटीच्या बैठकीमध्ये ठरल्याचं सांगण्यात येतं। नाही, नागरिकांपर्यंत निश्चितपणे चांगल्या गोष्टी पोहोचाव्यात आणि पण खऱ्या पोहोचाव्यात। फडणवीसांनी जशी खोटी माहिती दिली आणि त्यावर त्यांना नामुष्की ओढवून घ्यावी लागली की वकिलांनी त्यांना कायदेशीर नोटीस बजावली, तशा पद्धतीने काही होऊ नये। मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारीने व्यक्त व्हावं आणि जबाबदारीने खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी। ठाकरे बंधूंनी राजकारणात एकत्र यावं असं तुम्हाला वाटतं? न वाटायला काय झालं? आणि समजा माझ्या वाटण्या न वाटण्याने काय फरक पडणार आहे? मला असं वाटतं की मी असेल किंवा मनसेतला अजून कोणी असेल, या सगळ्यांपेक्षा सुद्धा दोन लोकांना काय वाटतं, दोन नेत्यांना काय वाटतं ते जास्त महत्वाचं आहे। आम्ही साधी कार्यकर्ते मंडळी आहोत। ह्या होत्या अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे। त्यांनी असं सांगितलेलं आहे की दोन्ही बंधू एकत्र येत असतील मराठीच्या मुद्द्यावरती तर आनंदच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त
32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.